पारस राख वितरण प्रकरणी हायकोर्टाची 14 जणांना नोटीस। अकोला जिल्ह्यातील पारस औष्णिक वीज केंद्रातील राख वितरणातील कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दखल घेतली आहे। सामाजिक कार्यकर्ते तथा याचिकाकर्ते उमेश जाधव यांनी बनावट दस्तऐवजांच्या आधारे गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत याचिका दाखल केली होती। प्रकल्प बाधित नागरिकांना सवलतीच्या दरात राख दिली जाते, मात्र या सवलतीचा गैरफायदा घेत एकाच कुटुंबातील अनेक व्यक्तींनी राख उचलल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे। या प्रकरणी गठीत करण्यात आलेल्या चौकशी समितीच्या तपासावरही याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे। या याचिकेवर 3 ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान नागपूर खंडपीठाने बाळापूरचे तहसीलदार वैभव फरतरे, पारस औष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता शरद भगत यांच्यासह संबंधित 14 जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यांच्याकडून म्हणणे मागवले आहे। यामध्ये खनिकर्म, पर्यावरण, महसूल, प्रदूषण नियंत्रण विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच अकोला जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांचा समावेश आहे। त्यामुळे आता या कथित गैरव्यवहाराबाबत प्रशासन न्यायालयात काय भूमिका मांडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रकरण असं आहे की पारसच्या औष्णिक वीज केंद्रामध्ये जो राखेमध्ये करोडो रुपयाचा जो भ्रष्टाचार तहसीलदार बाळापूर आणि चीफ इंजिनियर आणि राख वितरण विभाग प्रमुख यांच्या संगनमताने जो करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाला होता, या संदर्भात आम्ही मागील 4 महिन्यापासून प्रशासनाकडे पाठपुरावा केलेला आहे। सतत आम्ही तक्रारी केलेल्या आहेत। त्यामध्ये राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आम्ही तक्रार केली असता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी चौकशीचे आदेश दिले। आदेश दिल्यानंतर अकोल्याचे उपविभागीय अधिकारी हे चौकशी समिती प्रमुख होते। त्यामध्ये जिल्हा खनिकर्म अधिकारी हे सदस्य होते आणि एक MSCBचे जिल्हा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हे सदस्य होते। यांनी अधिकाऱ्यांना क्लीन चिट देऊन त्यांना वाचवण्याकरता थातूर मातूरची चौकशी केली। या चौकशीवर पण मी आक्षेप घेतलेला आहे। त्या आक्षेपाची कॉपी आम्ही विभागीय आयुक्त अमरावती यांना पण दिलेली आहे, कलेक्टर मॅडमना प्रत्यक्ष भेटून दिलेली आहे। आणि या संदर्भामध्ये आम्ही विद्यमान उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे रिट पिटिशन दाखल केलेली आहे। यामध्ये 1 ते 14 लोकांना रिट पिटिशन मध्ये नाव आहेत। 1 ते 14 लोकांना हायकोर्टाने नोटीस इश्यू केलेले आहेत। यामध्ये आता दूधचं दूध आणि पाणीचं पाणी होऊन जाईल।